हॅलो हॅलो आवाज क्लिअर येते का? हॅलो आवाज क्लिअर येते का? Yes, ma'am. Yes. Okay. Which point we have discussed in previous lecture? Can anyone tell me? Flash point and fire point. Okay, good. Flash point and fire point. Shall we return it? Yes, ma'am. Then next point is okay. Fan lubricant is cooled slowly. Cloud point. Fan lubricant is fan lubricating oil or lubricant is cooled slowly. Lubricant ला cool करत गेलं slowly. तर temperature at which it become cloudy in appearance. Cloudy in appearance is known as a cloud point. Are you getting? Cloudy म्हणजे समजा तुम्ही फ्रीज मध्ये बर्फ ठेवला, सॉरी पाणी ठेवलं आणि 1-2 तासानंतर बघितलं तर पूर्ण बर्फ झालेला नसतोय, थोडं बर्फ असतं, थोडंसं पाणी असतं. म्हणजे जसं आकाशामध्ये जसे ढग येतात तसं थोडं ढग, थोडंसं वातावरण अशी जशी अवस्था असते तशी इथं लुब्रिकंट जर स्लोली कूल करायला लागलो तर थोडासा सॉलिड लुब्रिकंट, थोडासा लिक्विड लुब्रिकंट, अशा प्रकारची सिच्युएशन क्रिएट होते. त्याला क्लाउड पॉइंट असं म्हणायचं. बघा, फेन लुब्रिकेटिंग ऑइल कूल्ड स्लोली, टेम्परेचर ॲट विच इट बिकम क्लाउडी इन अपीअरन्स. दिसायला ढगासारखं असं दिसायला पाहिजे, म्हणजे थोडंसं लिक्विड मध्ये सॉलिड अशी अवस्था दिसली पाहिजे, त्याला क्लाउड पॉइंट असं म्हणायचं. गुड लुब्रिकंट शुड हॅव low cloud point. 5 good lubricant should have low cloud point. Cloud point is nothing but it is a solidification step. Cloud point म्हणजे काय? सॉलिडिफिकेशन स्टेप असते. जर सॉलिडिफाय व्हायला चालू झालं तर लुब्रिकंट मशिनरी मध्ये व्यवस्थित वर्क करणार नाही. तो सॉलिड झाला तर मशिनरीचे रोटेशन हे पॅक होतील. तो जर सॉलिड झाला तर मशिनरीचे रोटेशन हे पॅक होतील. मशिनरी व्यवस्थित काम करणार नाही. म्हणून गुड लुब्रिकंटचा क्लाउड पॉइंट हा कमी असावा वर्किंग टेम्परेचर पेक्षा. समजा फ्रीज आहे, फ्रीज 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत काम करतं, तर फ्रीज मध्ये जो लुब्रिकंट वापरलेला आहे त्याचा फ्रीजिंग पॉइंट किंवा क्लाउड पॉइंट हा 50 डिग्री सेल्सिअस वगैरे असावा, म्हणजे वर्किंग टेम्परेचर पेक्षा कमी असावा. आता आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, घड्याळामध्ये लुब्रिकंट वापरलाय, त्या लुब्रिकंटचा क्लाउड पॉइंट हा घड्याळामध्ये जो लुब्रिकंट वापरलेला आहे त्याचा 10 डिग्री पेक्षा कमी फक्त असायला पाहिजे, कारण कमीत कमी वातावरणाचं टेम्परेचर जाऊन 10 पेक्षा जास्त जात नाही, म्हणजे वर्किंग टेम्परेचर पेक्षा कमी असावा क्लाउड पॉइंट. क्लाउड पॉइंट म्हणजे सॉलिडिफिकेशन व्हायला चालू होणं. आता पुअर पॉइंट सेम तसंच. लुब्रिकंट फेन लुब्रिकेटिंग ऑइल कूल्ड स्लोली,
हे आहे असंच. When lubricating oil cooled slowly, temperature at which it stop to flow. फ्लो व्हायचं स्टॉप होणं म्हणजे सगळ्यांचंच सॉलिड मध्ये रूपांतर होणं, घट्ट बनणं ते लिक्विड. ज्या टेम्परेचरला ते लिक्विड घट्ट बनतं त्या टेम्परेचरला त्याचा पुअर पॉइंट असं म्हणायचं. वॉटरचा पुअर पॉइंट हा 0°C आहे. त्या टेम्परेचरला त्याचं बर्फ बनत असतो, त्या टेम्परेचरला त्याचा बर्फ बनत असतो. आर यू गेटिंग? आर यू गेटिंग? Yes. हा. लुब्रिकंटला काय करायचं रे? दोन्ही पण स्टेप मध्ये लुब्रिकंटला काय करायचं? नॉर्मल टेम्परेचरला क्लाउड पॉइंट घ्यायचे का काही एक्सपेरिमेंट करावा लागतो? कूल करायचं. कूल करायचं. व्हेरी गुड. तो लुब्रिकंट काय करायचा? कूल करायचा. आणि ज्या टेम्परेचरला सॉलिडिफिकेशन व्हायला चालू झालेलं आहे त्याला क्लाउड पॉइंट म्हणायचं. ज्या टेम्परेचरला सॉलिड बनलं, सगळ्याच लिक्विडचं सॉलिड बनलं, त्या टेम्परेचरला त्याचा पुअर पॉइंट असं म्हणायचं. म्हणजे फ्लो व्हायचं स्टॉप झालं. सीजेस म्हणजे स्टॉप होणे. सीजेस म्हणजे स्टॉप होणे. स्टॉप टू फ्लो इट इज नोन ॲज ए पुअर पॉइंट. आर यू गेटिंग? आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, ma'am. Yes, ma'am. Then write Yes, ma'am. down. स्क्रीन दिसते खरे? Yes, ma'am. Yes, ma'am. डेफिनेशनची स्क्रीन दिसते ना? हॅलो? Yes, ma'am. Yes, ma'am. आल्या. झालं का? Yes, ma'am. No. ओव्हर. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, aniline point. Aniline point, listen. Okay, write down heading aniline point. ओव्हर. लिहिलं का? Yes, ma'am. व्हॉट इज दिस? त्याचा अर्थ सांगा बरं मला.
हा, मी रेड केलेला आहे त्यात तेवढाच अर्थ सांगा फक्त मला. टेल मी. सांगा रे पटकन. इक्वल aniline इज वन केमिकल. Aniline आणि Oil oil means lubricating oil. Oil means lubricating oil. Oil means lubricating oil. Aniline is nothing but it is a one chemical. मला अर्थ सांगा. सेम व्हॉल्यूम. हा, सांगा बरं बघू. व्हॉल्यूम lubricant ऑइलचा व्हॉल्यूम सेम असतो. कसं घ्यायचं दोघांचं व्हॉल्यूम. बाकीचे मुलं काय झोपी गेलेत काय रे? हा, कोणच कसं बोलू शकत नाही. चला स्टॉप द लेक्चर. हॅलो. नो मॅम. अरे इतकं कसं काय बेकार रिस्पॉन्स येत आहे रे? कुठल्या पण क्लासमध्ये अशा अवस्था नाही, झोपी गेल्यासारखं. समजत नसेल तर सांगायचं मॅडम समजत नाही वगैरे वगैरे वगैरे, काय असेल ते तुमचे प्रॉब्लेम. पण रिस्पॉन्स पाहिजे रे. अगोदर तर ऑनलाईन चालू आहे. हा, what is meaning? Equal volume of aniline and oil sample. That means lubricant ऑइलचा आणि aniline व्हॉल्यूम सेमच असतो. नाही, घेताना की नाही aniline आणि lubricating ऑइल सेम घ्यायचे. म्हणजे किती घ्यायचे? पहिला जर 10 ml घेतला aniline तर 10 ml च lubricating ऑइल घ्यायचा. 10 ml जर aniline घेतला तर 10 ml च lubricating ऑइल घ्यायचं. त्याला म्हणायचं इक्वल व्हॉल्यूम ऑफ aniline अँड lubricating ऑइल. आणि ह्या दोन एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर त्याचं काय तयार होतं? काय तयार होतं? सोल्युशन. हा, सोल्युशन तयार होतं. आणि त्या सोल्युशनचं काय मोजायचंय? टेम्परेचर. टेम्परेचर मोजायचंय. कशाचं टेम्परेचर मोजायचंय? aniline आणि lubricating ऑइलच्या सोल्युशनचं टेम्परेचर मोजायचंय. सोल्युशनचं टेम्परेचर मोजायचंय. कुणाकुणाचं? aniline आणि lubricating ऑइलच्या सोल्युशनचं टेम्परेचर मोजायचंय. मग कसलं टेम्परेचर मोजायचंय? मिनिमम इक्विलिब्रियम टेम्परेचर मोजायचंय. म्हणजे काय करायचं? aniline आणि lubricating ऑइल मिक्स करायचे, स्टर करायचं. aniline आणि lubricating ऑइल मिक्स करायचे, स्टर करायचं. तापमान टेम्परेचर जे आहे ते लिहून काढायचं. समजा 10 डिग्री सेल्सिअस आलं. पृथ्वी अजून जास्त स्टर करायचे, अजून टेम्परेचर मोजायचं किती येतंय ते बघायचं. समजा 25 डिग्री सेल्सिअस आलं, अजून स्टर करायचं, अजून मोजायचं. तर समजा अजून 20 डिग्री सेल्सिअस आलं. तर हे सगळे जे टेम्परेचर आलेले आहेत तर त्याच्यातलं कमीत कमी टेम्परेचर घ्यायचं. जे टेम्परेचर आलेलं आहेत त्याच्यातलं कमीत कमी टेम्परेचर घ्यायचं. कमीत कमी मिनिमम टेम्परेचर घ्यायचं. किती टेम्परेचर घ्यायचं? मिनिमम टेम्परेचर घ्यायचं. मिनिमम. आता डेफिनेशन सांगा बरं बघू. काय डेफिनेशन तयार झाली? मिनिमम इक्विलिब्रियम solution temperature of equal volume of aniline and lubricating oil is known as a aniline point. Is known as aniline point. Are you getting? Yes, ma'am. Minimum equilibrium solution temperature. Solution चे temperature. पण कसलं temperature? Minimum equilibrium temperature. Minimum equilibrium solution temperature of equal volume of aniline and lubricating oil sample is known as a aniline point. Are you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. जर aniline point नीट आहे का? पुढचं वाक्य एमसीक्यूज ला विचारलं जातं. aniline point जर कमी असला, कमी आलं उत्तर aniline पॉइंटचं, तर त्याच्यामध्ये aromatic हायड्रोकार्बन भरपूर असतात. aromatic हायड्रोकार्बन त्या लुब्रिकंट मध्ये भरपूर असतात. aniline पॉइंट जर कमी आला म्हणजे हे जर टेम्परेचर कमी आलं तर असं समजायचं की त्याच्यामध्ये aromatic हायड्रोकार्बन खूप खूप आहेत. आणि aromatic हायड्रोकार्बन जर खूप असतील तर त्या लुब्रिकंटच्या शेजारी म्हणजे मशीन मध्ये तो लुब्रिकंट वापरल्यानंतर त्याच्या कडेला समजा रबर सील असेल, काय
प्लास्टिक असेल, काय लाकूड असेल, काय जे मटेरियल येईल त्याला ते डिझॉल्व्ह करून टाकतं. त्यामुळं ॲनिलीन पॉइंट हा कमी असून उपयोगाचा नाही. ॲनिलीन पॉइंट हा किती असावा लागतो? हाय असावा लागतो. ॲनिलीन पॉइंट हा लुब्रिकंटचा हाय ॲनिलीन पॉइंट म्हणजे लो पर्सेंटेज ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲनिलीन पॉइंट हाय असला की ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचं पर्सेंटेज हे काय असतं? लो असतं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं का? गुड लुब्रिकंटचा ॲनिलीन पॉइंट कसा असावा? हाय हाय असायला पाहिजे. हाय एक एक जणच फक्त उत्तर द्या. एक गर्ल्स मध्ये आहे आणि एक बॉईज साइडला आहे. बस झालं, तेवढे दोनच सफिशियंट आहेत. बाकीची झोपा काढा. गुड लुब्रिकंटचा ॲनिलीन पॉइंट कसा असायला पाहिजे? हाय असायला पाहिजे. आणि लोअर ॲनिलीन पॉइंट लोअर पर्सेंटेज असेल. हाय ॲनिलीन पॉइंट म्हणजे लो पर्सेंटेज ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचं जर जास्त पर्सेंटेज असेल तर त्याच्यामध्ये जास्त पर्सेंटेज असल्या कारण जर असेल तर रबर सील किंवा जे मटेरियल आहे ते डिझॉल्व्ह होत असतं. आर यू गेटिंग? Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. राईट डाऊन. हॅलो, इज इट ओव्हर? Yes, ma'am. येस मॅम. Yes. Next. Next. Oiliness. Oiliness. Oiliness ही डेफिनेशन लिहा, खूप सोपी आहे. कॅपॅसिटी टू स्टिक ऑन द सरफेस ऑफ द मशीन पार्ट अंडर ए हाय प्रेशर और लोड, त्याला ऑइलीनेस असं म्हणायचं. त्याच्यामध्ये काहीच नाही शिकवण्यासारखं.
झालं का? ओके. ओके. नेक्स्ट. Next point is a of type of lubrication. Type of lubrication. Type of lubrication. लिहिलं? Type of lubrication. Type of lubrication. Okay. ओके. फिगर दिसते का तुम्हाला? हॅलो. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. लिसन. तो पॉइंट चालू करण्याच्या अगोदर आपल्याला ना एक MCQs पडतात आता शिकलेल्या पॉइंट वरती. तर त्याच्यासाठी एक 4-5 वाक्य लिहून घ्यायचे म्हणून थांबले मी. हेडिंग द्या प्रॉपर्टीज ऑफ गुड लुब्रिकंट, कारण ते MCQs ला असतच. MCQच्या चॅप्टर मधला पडला की हे पेज ओपन करायचं. मॅडम टाइप्स ऑफ lubrication लिहिलेलं होतं. बरं लिहा मग. टाइप ऑफ लुब्रिकेशन हे थोड्या वेळात लिहून देते मग. Okay, ma'am. टाइप ऑफ लुब्रिकेशन राईट डाऊन. नंबर 1 फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन. त्याला दुसरं नाव आहे थिक फिल्म लुब्रिकेशन. थिक फिल्म और हाइड्रोडायनेमिक लुब्रिकेशन. एक नंबर फ्लूइड फिल्म lubrication in bracket thick film or hydrodynamic lubrication. Number second is a boundary lubrication. स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? Yes, ma'am. हा. आणि थर्ड वन इज एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन. एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन. इज इट ओव्हर? झालं का? Yes, ma'am. हे तिन्ही पॉइंट लिहून घेतले का? Yes. Yes, ma'am. आता नेक्स्ट त्याच्यातलाच पॉइंट लिहा नेक्स्ट लाईनला. प्रॉपर्टीज ऑफ गुड लुब्रिकंट. प्रॉपर्टीज ऑफ गुड लुब्रिकंट. प्रॉपर्टीज ऑफ गुड लुब्रिकंट.
स्क्रीन दिसते ती सगळी स्क्रीन लिहायची, लिहून काढायची. इकडे तनिष्का. झालं. झालं? हाय आणि लिन पॉइंट आ? हाय आणि लिन पॉइंट पाहिजे ना मॅम. काय झालं? अजून एक पॉइंट राहिला, सांगा बरं. का झाले सगळे? ऑइलीनेस राहिलाय. Oiliness. इथं हाय शब्द राहिलाय बघा, हाय. anilinच्या तिथं. और यस. हाय प्रेशर ना. हाय ऑइलीनेस. प्रेशर कसलं ग? हाय ऑइलीनेस फक्त 2 लो आहेत, बाकीचे सगळे हाय आहेत बघा. हे बघा, इथं हाय आहे, इथं हाय आहे, इथं हाय आहे, इथे हाय आहे, इथे पण हाय आहे. हे 2 लो आहेत. ओके. Yes. आता पॉइंट नंबर 1 स्टडी साठी घ्या, फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन. त्याची तिन्ही पण नावं घ्या, कारण परीक्षेत जर क्वेश्चन पडला तर तुमचं कन्फ्युजन होईल. याला 3 नावं येतील फ्लुइड फिल्म लुब्रिकेशनला. फ्लुइड फिल्म लुब्रिकेशनला 3 नावं आहेत. और लिहिली का तिन्ही पण नावं? Yes. ओके. आणि फिगर काढून घ्या.
ओव्हर Yes, ma'am. काढली का फिगर व्यवस्थित? नो मॅम. No, ma'am. इज इट Yes, ma'am. ओके? लक्ष द्या आता. फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन. अनदर नेम फॉर फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन इज थिक फिल्म लुब्रिकेशन. फ्लुइड फिल्म लुब्रिकेशनचं दुसरं नाव आहे थिक फिल्म लुब्रिकेशन. थिक फिल्म लुब्रिकेशन हे थिक फिल्म लुब्रिकेशन होण्यासाठी मशिनरीचा स्पीड हा हाय असला पाहिजे आणि याच्यावरचा लोड हा लो असला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या हातातलं घड्याळ, तुमच्या जवळचं कॅल्क्युलेटर, जे डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असतात ते, जे नाजूक मशिनरी असतात तिथं, त्या ठिकाणी अशा प्रकारचं फ्लुइड फिल्म किंवा थिक फिल्म लुब्रिकेशन होत असतं. तर कुठला हा ब्लॅक कलरची लाईन आहे बघा, इट इज नथिंग बट इट इज अ सरफेस ऑफ मेटल. हा पण काय आहे? इट इज ऑल्सो सरफेस ऑफ मेटल. इट इज ऑल्सो सरफेस ऑफ मेटल. इट इज ऑल्सो सरफेस ऑफ मेटल. हा पण एक सरफेस आहे, हा पण एक सरफेस आहे. मायक्रोस्कोपच्या जर खाली बघितलं तर हा सरफेस प्लेन आहे का रे? हा सरफेस ही ब्लॅक कलरची लाईन पूर्ण प्लेन आहे का? नाही. कुठलाही मेटलचा सरफेस हा प्लेन नसतो. कुठलीच मेटलची वस्तू प्लेन नसते. जर समजा तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्याला पीक व्हॅली आपण हे कसं करतो? पीक व्हॅली माहिती आहे तुम्हाला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज 12वीला झालेले बघा. तर पीक व्हॅली असतात. वरच्याचा पीक खालच्याच्या व्हॅलीमध्ये अडकत असतो आणि खालच्याचा पीक वरच्याच्या व्हॅलीमध्ये अडकत असतो. म्हणून तर रेजिस्टन्स होतं. म्हणून तर सरफेस हे झिजले जातात जर लुब्रिकंट नाही वापरला तर. लुब्रिकंट नाही वापरला तर ह्याचा पीक, याची व्हॅली, याचा पीक असे अडकतात. रोटेशनला प्रॉब्लेम येतो, मुवमेंट होण्यासाठी प्रॉब्लेम येतो, स्लाइड होण्यासाठी प्रॉब्लेम येतो. म्हणून तर ते सरफेस झिजतात. ओके, आता लक्ष द्या. जर तुम्ही लुब्रिकंट इथं ऍड केला तर लुब्रिकंट हा सगळ्या इरेग्युलॅरिटी म्हणजे पीक व्हॅली इरेग्युलॅरिटी फील करतो. लुब्रिकंट इरेग्युलॅरिटी फील करतो. 1 नंबरचं सेंटेन्स मी काय सांगितलं? लुब्रिकंट ऍड केला. 2 नंबरचं सेंटेन्स की लुब्रिकंट हा सगळ्या रेग्युलॅरिटी फील करतो आणि त्या 2 मेटलच्या सरफेसच्या मध्ये थिक लेयर तयार करतो. 2 मेटलच्या सरफेसच्या मध्ये थिक लेयर तयार करतो. 2 मेटलच्या सरफेसच्या मध्ये थिक लेयर तयार करतो. ओके, मग थिक लेयर तयार झाल्यानंतर ह्या मेटलचा आणि या मेटलचा, ह्या मेटलच्या सरफेसचा आणि ह्या मेटलच्या सरफेसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही. तर कॉन्टॅक्ट कोणाचा होतो? ह्या लुब्रिकंटच्या सरफेस एकमेकावरती घासले जातात. हे लुब्रिकंटचे सरफेस एकमेकावरती घासले जातात. समजा तुमचे 2 हात आहेत, तुम्ही दोन्ही हात एकमेकावरती घासले तर हीट एनर्जी तयार होते. कारण आपल्या हाताची स्किन एकमेकावरती घासली जाते. तुम्ही जर हातामध्ये खूप चिखल घेतला आणि चिखल घेऊन आता तुमचे हात तुम्ही मूव्ह करायला लागलात, आता तुमचे हात स्लाइड करायला लागलात, आता
कुणामध्ये फ्रिक्शन होईल रे? चिखलामध्ये होईल की तुमच्या स्किन मध्ये होईल? स्किन स्किन टच होईल का चिकल 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 टच होईल? चिकल चिकल. हा, एक चिखल दुसऱ्या चिखलाला असं टच होईल. रोटेशन कोणामध्ये होणार आहे? चिखलाच्या मॉलिक्यूल मध्ये होणार आहे. तसं इथं पीक व्हॅली तर सगळ्या गच्च भरलेले आहेत लुब्रिकंटने. आणि जर तुम्ही आता मशिनरी मूव्ह केली तर आता लुब्रिकेशन हे कोणाच्या पार्टिकलच्या मध्ये होणार आहे? तर लुब्रिकंटच्या पार्टिकलच्या मध्ये होणार आहे. आर यू गेटिंग? येस मॅम. हा, so that there is a friction in between particles of lubricant. मी क्वेश्चन विचारते, तुम्ही काय काम केलं एवढ्या सगळ्या प्रोसेस घडून येण्यासाठी? लुब्रिकंट ऍड केला, ओके, तेवढंच काम केलं ना तुम्ही, आणि मशिनरी चालू केली. लुब्रिकंटने पहिलं गेल्या गेल्या काय केलं? नदीला वगैरे खड्डे असतात बघा, भरून काढल्या. अगोदर इरेग्युलॅरिटी भरून काढल्या, ओके, आणि कसला लेअर तयार केला? हा थिक लेअर तयार केला. हे बघा, ह्या लाईन पासून ह्या लाईन पर्यंत लेअर आहे, म्हणजे थिक लेअर तयार केला. थिक लेअर तयार केला. हे काय फक्त बाउंड्रीवरती थांबल्या नाही, इथे लुब्रिकंट इथं मध्ये पण आहेत ना रे. लुब्रिकंट fill all irregularity and form thick layer in between them, so that there is no direct contact in between metal surface. So that there is no direct contact in between metal surface, and now contact is present in between whom? Particles of lubricant. Particles of lubricant which are slide over each other. Are you getting? Yes, ma'am. समजलं ना सर्व पॉइंट? Yes, ma'am. Yes, सुरुवातीला काय केलं सांगा? लुब्रिकंट काय केला? ऍड केला. मेटल सरफेस. हा, लुब्रिकंट ऍड केला. लुब्रिकंट ऍड केल्यानंतर पुढे काय झालं? इरेग्युलॅरिटी फिल झाल्या. पुढे थिक लेअर तयार झाला. ओके, पुढे मेटलचा कॉन्टॅक्ट कमी झाला. मेटलचा मेटलशी कॉन्टॅक्ट राहिला नाही, तर कुणाशी कॉन्टॅक्ट राहिला? Particles of लुब्रिकंट. हा, जे पार्टिकल्स रोटेट होत होते त्यांचा कॉन्टॅक्ट राहिला. ओके, आर यू गेटिंग? येस. देन ऑपरेटिंग कंडिशन म्हणा. ऑपरेटिंग कंडिशन 1 नंबरचा पॉइंट, त्याच पॉइंट मधला आपण थिक फिल्म लुब्रिकेशन किंवा फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन स्टडी करत आहोत, त्याच्यातला पॉइंट घ्या. ऑपरेटिंग कंडिशन म्हणजे ही प्रोसेस कधी चालू असते त्याला ऑपरेटिंग कंडिशन असं म्हणायचं. दिले ऑपरेटिंग कंडिशन? Yes, ma'am. हा, लो लोड हाय स्पीड 1 नंबरला लिहायचं. ऑपरेटिंग कंडिशनच्या खाली लिहायचं लो लोड हाय स्पीड. लो लोड हाय स्पीड लिहिलं. लो लोड हाय स्पीड. Yes, ma'am. नेक्स्ट लाईन मेकॅनिझम. त्यातला दुसरा पॉइंट आहे का मॅम? हा, दुसरा पॉइंट मेकॅनिझम. करेक्ट, गुड. त्याच्यातला दुसरा पॉइंट आहे मेकॅनिझम. ओके, इज इट? झालं? येस मॅम. हा, पुढे नंबर 1 लिहा. नंबर 1, नंबर 1, फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन. फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन म्हणजे हेडिंग.
is carried out by adding तुम्हाला मेकॅनिझम शब्द दिसायला लागला का रे आता? कर्सर No. दिसतंय का? हा? नो नाही दिसत नाही. वेगळी नाही, दिसत. काहीच दिसत नाही. एकच मिनिट. दिसतंय का आता? नाही नाही मॅम. ना मॅडम. नाही अजून. नाही दिसत अजून पण? नाही. आता दिसतंय का? दिसतोय आता. हा. Yes, ma'am. इथले सेंटेन्स बघून लिहा. मी आता शिकवलेलं तेच आहे. पण आणि त्या 50 पैकी मी झालं मॅम. हॅलो ओव्हर. Yes, ma'am. हा. हे बघा, हे एक सेंटेन्स 4 नंबरचं. हे सेंटेन्स इथे 3 नंबर पडलाय, 4 नंबर. ओव्हर येस मॅम. झालं मॅम. का? हा, ठीक आहे. नाही, नाही.
नाही झालं, फक्त एवढे सेंटेन्स लिहायला सांगितलंय की मी 4 नंबरचा हाच पॉइंट एवढा. झालं मॅम. झालं हा येस मॅम. अर्थ कळाला का रे शेवटच्या सेंटेन्सचा? ऍज देअर इज अ नो कॉन्टॅक्ट बिटवीन मुव्हिंग सरफेस ऑफ मशीन, फ्रिक्शनल रेजिस्टन्स इज प्रेझेंट इन पार्टिकल ऑफ lubricant अँड नॉट इन बिटवीन मेटल सरफेस. येस मॅम. आर यू गेटिंग दिस सेंटेन्स? येस मॅम. Yes, ma'am. हा. आता फ्लुइड फिल्म होण्यासाठी लुब्रिकंट कडे कोणत्या प्रॉपर्टी असायला पाहिजे? प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट म्हणजे लुब्रिकंट कडे कोणत्या प्रॉपर्टी असायला पाहिजे? फिस्कॉसिटी कमी असायला पाहिजे, म्हणजे ते मोर लिक्विड असायला पाहिजे. फिस्कॉसिटी इंडेक्स हाय पाहिजे, आयडियलच्या प्रॉपर्टी लिहून काढायच्या. लो पाहिजे, कोइफिशियंट ऑफ फिस्कॉसिटी किती असायला पाहिजे? 0.01 to 0.03 एवढा असायला पाहिजे. राईट डाऊन. प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट कशातला पॉइंट आहे? त्याच्यातलाच आहे बरं का. ए झाला ऑपरेटिंग कंडिशन, बी झाला मेकॅनिझम, सी आहे प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. राईट डाऊन. मी तुमच्या टेलिग्राम वरती असाइनमेंट सबमिशनची लिंक शेअर करते. त्याप्रमाणे सर्वांनी त्या तिथं असाइनमेंट सबमिट करायचे. गुगल फॉर्म आहे. असाइनमेंट नंबर 1 सबमिट करायची, मेलला वगैरे पाठवू नका. सबमिट करा असाइनमेंट टेलिग्राम वरती. कुठली? मॅडम तुम्ही MCQ च्या देणार नाहीत का असाइनमेंट? MCQ च्या असाइनमेंट नाही, मी MCQ ची नंतर प्रॅक्टिस करून घेणार आहे. म्हणजे पूर्ण असाइनमेंट ह्या नोट्सच का? हो हो, त्याच्याशिवाय मुलं लेक्चर पण अटेंड करत नाहीत आणि कोण सिन्सिअर आहे ते पण मला कळत नाही. ओके. लक्षात आलं का? MCQ कोण पण लिहितंय, ओके मॅम. कारण तुम्हाला फायनलला तुमच्या नोट्सच उपयोगी पडणार आहेत. MCQ आम्ही काढलेले MCQ जर 100% पडणार आहेत असं नसतंय ना रे. तुमच्याकडे नोट्स व्यवस्थित असायला पाहिजेत. सगळे चॅप्टर झाले ना, मी तेव्हा MCQ तुमच्याकडून सोडवून घेणार आहे. झालं का लिहून? हे लिहून झालं सर्वांचं? हो मॅम. No, Okay. ma'am. नाही मॅम. झालं मॅम. ओके, त्याच्यातलाच पॉइंट आहे. अजून आता त्याच्यातलेच पॉइंट आहेत हे. हा, ते तशा प्रकारचं लुब्रिकेशन होण्यासाठी मशिनरी कशा असतात? तर मशिनरी डेलिकेट असाव्या लागतात. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट हे मशिनरी अशा असाव्या लागतात. वॉचेस, क्लॉक, गन, सिविंग मशीन, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. आणि लुब्रिकंट कोणता? ॲनिमल ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, मिनरल ऑइल हे लुब्रिकंट लागतात. हे दोन्ही पॉइंट लिहून घ्या त्याच्यातले.
ओके. झालं का? नो मैम. झालं. हा, ठीक आहे. ओके. नेक्स्ट वन. सेकंड, बाउंड्री lubrication method. Second, boundary lubrication method. Boundary lubrication method. ओके. हॅलो. येस मॅम. हे बघा, ही फिगर काढा. ही खालची बघा. आता मी हे करते, मॅक्झिमाइज करते ती फिगर. हे बघा, ही खालची ब्लॅक जास्त डार्क कलर दिसते की नाही, ती फिगर काढायची आणि वरच्यातली ह्या आरच्या खाली फक्त खालची काढायची. इथून खालची कर्सर आहे ना, तिथून खाली 1 आणि 2 अशा 2 फिगर काढून घ्या पटकन. काय काय काढायचं मॅडम? हॅलो. हॅलो. येस मॅम. येस हा. मॅम. ही इथली फिगर कर्सर दिसते का? कर्सर. येस मॅम. हा, कर्सरच्या खालची, कर्सर पासून खालची फिगर आणि त्यानंतरची हे बघा, ही फिगर खालची, ही अर्धी आणि ही पूर्ण, एवढ्या 2 फिगर पटकन काढून घ्यायच्या हेडिंग टाकून. बाउंड्री लुब्रिकेशन किंवा थिन फिल्म लुब्रिकेशन असं हेडिंग टाका. 2 नंबरचा पॉइंट आहे. 1 नंबरचा पॉइंट कम्प्लीट झालेला आहे. Is it over?
झालं का? झालं? ठीक आहे. एक्सप्लेन करून होणार नाही, तुमचं दुसरं लेक्चर असेल लगेच. आपण इथंच थांबूयात.